एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-यू-एम-एस, बी-पी-टी-एच, बी-ओ-टी-एच, बी-एस-एल-पी असे जे मेडिकल ज्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर मेडिकलचे जे काही हे कोर्सेस आहे, यांना प्रवेश घ्यायचा आहे नीट यू-जी या परीक्षेमार्फत आणि त्याकरिता जेव्हा ॲडमिशन विद्यार्थ्यांचं घ्यायचं असतं, तर त्याकरिता कोणते कागदपत्र हे लागतात आणि त्याचसोबत जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रक्रिया होत असते, तर त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेकरिता सुद्धा कोणते कागदपत्र किंवा डॉक्युमेंट अपलोड ज्या ठिकाणी करायचे असतात, तर त्या ठिकाणी कोणते कागदपत्र लागतात याची थोडक्यात आपण माहिती या ठिकाणी बघणार आहोत. तर हे नीट यूजी 2024चं एक टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. तर यामध्ये सुद्धा आपण अपलोडिंग डॉक्युमेंट्स असतील किंवा जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जात असतं, अपलोडिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर याकरिता कोणते-कोणते कागदपत्र हे लागतात, त्याची यादी ही अधिकृत या ब्राउचरमध्ये दिलेली आहे. तर त्यामध्ये कोणते कागदपत्र दिलेले, ती आपण माहिती बघणार आहोत. सर्टिफिकेट डॉक्युमेंट टू ब्रॉट ऑन द डे ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवशी कोणते सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट लागतात. तर यामध्ये स्पष्ट सांगितलेले ऑल द ओरिजिनल अँड वन सेट ऑफ अटेस्टेड फोटोकॉपीज म्हणजे सर्व ओरिजिनल कागदपत्र आणि एक सेट जो आहे तो अटेस्टेड फोटोकॉपीजचा म्हणजे झेरॉक्सचा एक बंच पण तो अटेस्टेड केलेला पाहिजे. यामध्ये नीट चं जे नीट यूजीचं ॲडमिट कार्ड आता हे 2024चं आपण मागच्या वर्षीची जी काही प्रक्रिया आहे ती बघतोय. पण याच आशयाची जी कागदपत्र असतात यामध्ये झाला तर थोडाफार बदल होऊ शकतो. मात्र एक ढोबळमानाने विद्यार्थी आतापासूनच तयार राहतील, पालक तयार राहतील जेणेकरून कागदपत्रांमध्ये उशीर होणार नाही आणि विद्यार्थ्यांचा प्रवेश वेळेवरती होईल, कुणालाही काही नुकसान होणार नाही. तर नीट यूजीचं ॲडमिट कार्ड, त्याचसोबत कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, लेटेस्ट फिल ऑन म्हणजे जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो देखील खूप गरजेचा असतो. नीट यूजी मार्कशीट, नीट यूजीचं जे निकाल आहे तो नॅशनॅलिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागतं. विच इज इश्यूड बाय की जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कॉम्पिटंट ऑथॉरिटी फॉर इश्यू सच अ सर्टिफिकेट. त्यामध्ये ऑब्लिक त्याला दिलेलं आहे. व्हॅलिड इंडियन पासपोर्ट त्याला ऑब्लिक दिलेलं आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट 12वीचं 12th स्टँडर्ड इंडिकेटिंग द नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट इन ॲज अ इंडियन म्हणजे त्यावरती उल्लेख पाहिजे का 12वीचा हा विद्यार्थी त्याची नॅशनॅलिटी ही इंडियन आहे. तर सर्वात महत्त्वाचं आपण नॅशनॅलिटी जे आहे ते सर्टिफिकेट देखील लवकरात लवकर मिळत असतं. तर ते देखील घेतलं तर काही इतर कागदपत्रांपेक्षा ते देखील एक महत्त्वाचं पण पर्याय देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट हे देखील खूप गरजेचं आहे. issued by district magistrate oblique metropolitan magistrate oblique additional district magistrate or competent authority for issue of such certificate यांच्यातर्फे हे मिळालेलं पाहिजे डोमिसाइल सर्टिफिकेट. त्यानंतर 12वी म्हणजे HSC एक्झामिनेशन मार्कशीट, 12वीचा जे मार्कशीट आहे ते एस-एस-सी और इक्विव्हॅलंट पासिंग सर्टिफिकेट फॉर डेट ऑफ बर्थ म्हणजे 10वीचं जे काही पासिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती त्या विद्यार्थ्याचा जन्मतारखेचा उल्लेख असतो. तर डेट ऑफ बर्थ करिता ते कागदपत्र खूप महत्वाचं आहे. 10वीचं पासिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, ते तुम्हाला जे इन्फॉर्मेशन ब्राउचर असतं तर त्यामध्ये ॲनेक्झर एच त्या फॉर्मॅट दिलेला असतो. त्या फॉर्मॅटमध्ये ते मेडिकल सर्टिफिकेट हे घ्यायचं असतं. त्यानंतर आता हे इफ ॲप्लिकेबल म्हणजे जर गरज असेल तर आता ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. परंतु जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीचे असतात तर त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता असते. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची आवश्यकता असते. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू ते 31 मार्च म्हणजे जे नेक्स्ट इयर असेल. आता हे 2025चं आहे परंतु तुम्ही पुढच्या वर्षीचं ते व्हॅलिड असणं गरजेचं आहे 31 मार्च पर्यंत. फॉर DTA, NTB, NTC, NTD, SCBC, OBC इन्क्लुडिंग SBC या विद्यार्थ्यांकरता हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक असणं गरजेचं आहे. D1, D2, D3 हे जे काही डिफेन्सच्या कॅटेगरी आहे एक्स सर्व्हिसमन सर्टिफिकेट
ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट म्हणजे ज्यांना डिफेन्समधून आरक्षण घ्यायचे त्यांच्याकरिता हे आहे. ज्यांचे डिफेन्समध्ये कोणी नसतील, सैनिक, आजी-माजी सैनिक नसतील तर त्यांच्याकरिता नाहीये हे. म्हणजे हे ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकरिता हे फक्त लागू आहे. D1, D2 डोमेसाइल ऑफ महाराष्ट्र सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सन. डिफेन्स म्हणजे हे मिलिटरीच्या संदर्भातील आहे डिफेन्स सर्टिफिकेट. D3 म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट अँड डोमेसाइल ऑफ अदर दॅन महाराष्ट्र सर्टिफिकेट ऑफ पॅरेंट्स. त्यानंतर एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर EWS, ज्या विद्यार्थ्यांना EWS मधून आरक्षण घ्यायचे त्यांच्याकरिता हे गरजेचं आहे. EWS कॅटेगरी इश्यूड बाय अप्रोप्रिएट अथॉरिटी फॉर अकॅडमिक इयर, ते जे काही अकॅडमिक इयर असणार आहे त्या वर्षाकरिता ते पात्रता प्रमाणपत्र घ्यायचं EWSचं. त्यानंतर MKB डिस्प्युटेड एरिया सर्टिफिकेट, मदर टंग सर्टिफिकेट, SSC/HSC फ्रॉम MKB एरिया म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एरियामधील विद्यार्थ्यांकरता येते. फॉर पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजेच PWD कॅन्डिडेट म्हणजे जे विद्यार्थी अपंग असतील, हँडिकॅप असतील त्यांच्याकरिता मेडिकल सर्टिफिकेट गरजेचं आहे ऑफ ऑथोराइज मेडिकल बोर्ड, मेडिकल बोर्डने ऑथोराइज करून दिलेलं. परंतु हे अत्यंत काळजीपूर्वक घ्यायचं, कारण संपूर्ण भारतामध्ये आपण बघितलेलं होतं की काही विद्यार्थ्यांनी खोटं सर्टिफिकेट केलेलं होतं आणि काही अधिकारी झालेले होते, काहींना ट्रेनिंग घेत होते, तर त्यांचे पकडल्यामुळे त्यांना खूप परत सर्व त्यांचे घरचे असतील इतर सर्व त्रास तो बघितलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात, भारतामधील सर्वच विद्यार्थ्यांनी. त्याच्यामुळे खोटं काही कागदपत्र बनवू नका, त्याचा तुम्हाला त्रास होईल. फॉर मायनॉरिटी कॅन्डिडेट, जे मायनॉरिटी कॅन्डिडेट आहे त्यांनी रेफर रूल नंबर 5.11, 5.12 अँड 5.13. त्यानंतर फॉर ऑर्फन म्हणजे जे अनाथ विद्यार्थी असतात, रिस्पेक्टिव्ह सर्टिफिकेट फ्रॉम वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डेव्हलपमेंट, त्यांनी वुमन आणि चाइल्ड वेलफेअर डेव्हलपमेंट कडून ते सर्टिफिकेट घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचे हे कागदपत्र हे याकरिता लागतात मेडिकलचा प्रवेश डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना. तर आताच आपण कागदपत्र जर तयार करून ठेवली तर निश्चित त्याचा तुम्हाला धावपळ होत नाही ऑन दी स्पॉट. बऱ्याच वेळेस विद्यार्थी घरी पालकांना सांगत नाही आणि नंतर ऍडमिशनच्या वेळेस डायरेक्टली त्या ठिकाणी विचारणा होते आणि मग विद्यार्थ्यांना चांगले मार्क असताना सुद्धा जर कागदपत्र नसतील तर मग वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी तयार होत असतात. तर तसं कुणाचं होऊ नये याकरिता आपण ही माहिती थोडक्यात बघितलेली आहे.